टाउन हॉलमधील आजचे क्षण एक सुंदर समृद्ध असे उद्यान. वास्तविक हे एक छोटं फॉरेस्ट आहे कोल्हापूरमधलं, आणि तसं त्या तुलनेनं बाकीचे गार्डन्सपेक्षा खूपच चांगल्या तऱ्हेनं मेंटेन केलेलं आहे. आणि इथं व्हरायटी ऑफ ट्रीज आहेत. म्हणजे ॲक्च्युली असं म्हणता येत नाही की एकाच टाईपची. खऱ्या अर्थाने डायव्हर्सिफिकेशन जे आहे ते इथं बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मेंटेनन्स हा एक विषय आहे. तर त्या तुलनेनं बाकीच्या गार्डन्सपेक्षा इथला मेंटेनन्स खरोखर चांगला आहे. ही गार्डनची जी बॅकसाईड आहे, गार्डनची म्हणजे बॅकसाईड म्हणजे कसं, म्युझियम जे आहे त्या म्युझियमची बरोबर बॅकसाईड होती. इथे इतके सुंदर असे वृक्ष आहेत, जुने वृक्ष आहेत. आणि ह्या सगळ्या वृक्षांना त्यांनी बरोबर त्या प्लेसमेंटप्रमाणे रचलेलं आहे. इथं हा चाफासुद्धा केवढा उंच गेलेला दिसतोय. चाफ्याचं झाड आहे हे. इथे ॲक्च्युली अशी झाडं आहेत की ती 100, 150, 200 वर्षापूर्वीची अशी झाडं ती मेंटेन केलेली आहेत त्यांनी. आता जंगली बदाम हा काय मिळतो, पण इथली जी काही व्हरायटी आहे ही व्हरायटी फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. गार्डन्स आहेत भरपूर, अजून व्हायला पाहिजेत गार्डन्स, त्यात काय वाद नाही आहे. ह्या गार्डनचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे, इतक्या क्राऊड ऑफ म्हणजे हार्ट ऑफ द सिटीमध्येच आहे हे गार्डन, तरीसुद्धा त्या तुलनेनं ह्या गार्डनला एक जी ब्युटी आहे ती ब्युटीसुद्धा अबाधित आहे. इथले ॲक्च्युली गार्डनमधले इंटरनल रोड्ससुद्धा इतके छान बनवलेत. लेवल डिफरन्स आणि हा सगळा व्यवस्थित बघितलेला आहे त्यांनी. आणि इथं जी काही गटर सिस्टीम आहे बॅक साईडचं, ती गटर्ससुद्धा त्यांनी एकदम मोठी घेतलेली आहे. पावसाचा किंवा जोरात पाऊस आला तर कुठल्याही प्रकारे इथं त्यांनी ही काळजी घेतली आहे की चोकअप वगैरे होऊ नये. मी मुद्दाम ह्या गटरचा साईज बघतो आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की जी गटर्स किंवा ज्या पाईपलाईन्स काढल्या जातात त्या इतक्या छोट्या असतात, आणि या अशा ओपन सिस्टीममुळे ना पाणी शुद्ध व्हायलाही मदत होती. ही इमारत म्हणजे इतकी मस्त इमारत आहे, ब्रिटिशकालीन वाटते. आणि या इमारतीचं एक वैशिष्ट्य आहे, ही कुठूनही तुम्ही बघा ह्याची ब्युटी अबाधित राहते. फ्रंट साईडनी बघा, बॅक साईडने बघा. केशवराव भोसले नाट्यगृहसुद्धा कोल्हापूरमधलं या पद्धतीनंच त्याचा बेल्ट आहे. तरीसुद्धा मला वाटते की अजूनही म्हणजे काही असे छोटे छोटे राजवाडे आहेत कोल्हापूरमध्ये की जिथं ॲक्च्युली त्या काळातली म्हणजे बांधकाम रचना वगैरे बघायला मिळते. हा कारंजा इतका मस्त कारंजा आहे. आणि बॅक साईडला एक मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. ते मंदिरसुद्धा त्याने इतकं मस्त मेंटेन केलं आहे. ही फ्रंट साईड, मी मुद्दामच फ्रंट साईड आणि बॅक साईड छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवरायांचा हा चेतना देणारा जो काही पुतळा आहे तोही फ्रंट साईडला आहे. अगदी योग्य ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी काय केलं आहे, शिवाजी पुतळ्याला वगैरे मी बघितलं की त्यांनी त्या काळात जी काही वनराई वगैरे होती ना ती काढून टाकली आहे. आणि तसंच त्यांनी पुतळ्याला भोवती जे काही पूर्वी जे वृक्षारोपण असं नाही म्हणता येत, पण कुंड्यांमध्ये झाडं वगैरे लावलेली होती. अर्ध शिवाजी पुतळा असू दे, शिवाजी पुतळा असू दे,
ती सगळी काढून टाकली. का काढून टाकली काय कळायला मार्ग नाही आहे मला पण. म्हणजे असं का लोक करतात काय कळत नाही. आता ही सिस्टम इतकी मस्त केली आहे ना. कुक्कुटेश्वर महादेव मंदिर, माझ्या नाव लक्षात नव्हतं ॲक्च्युली. फार वर्षांनी व्यवस्थित असं पाहतो आहे गार्डन. आमच्या ग्रुपच्या मध्ये एकाने इथल्या कमळांचा फोटो शेअर केला माझ्या मित्राने. त्याच्यानंतर मग आज इथं मला चान्स मिळाला. मी बाहेरही गेलो होतो त्यामुळे. आणि इथं बकुळीचं झाड आहे. एवढं भारी झाड आहे ते. असं बकुळीचा असा सुगंध इतका मस्त येत असतो. आता थोडं गार्डनला त्यांनी एक वेगळा लुक द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि यांची स्वतःची नर्सरी आहे बरं का. ॲक्च्युली आता बऱ्याच गार्डनमध्ये काय असते की स्वतःची अशी नर्सरी नसते. ते कोणतरी बाहेरचेच येत असतात किंवा शासनाची जरी माणसं असली तरीसुद्धा ती बाहेरची येत असतात. तसं नाही आहे यांच्याकडे. स्वतःची नर्सरी म्हणजे अशी फार मोठी नसली तरीसुद्धा आहे. असं एकंदरीत हे टाऊन हॉलचं जे काही आहे फारच मस्त वाटतं आहे. टाऊन हॉल बघायला सुद्धा व्हिजिट करताना असं समाधान होतं आहे या गार्डनला. आम्ही आमच्या कॉलेज डेजच्या मध्ये इथे जेव्हा व्हिजिट यायच्या त्यावेळेला डमी स्टुडंट, माझा वास्तविक 12वी नंतर बायोलॉजीचा फार संबंध आलाच नाही. थोडा